गाईज फायनली ट्रॅक्टर चालवतोय मित्रांनो. आता मी गावाला आता 4-5 दिवस मस्त सुट्ट्या टाकून आलोय. इकडे सूरजने पाईप फोडला एक्स्ट्रा मित्रांनो. आणि आपलं नितीन भाऊची लय जमीन आहे, पक्का शेतकरी हा. कंटिन्यू 40 बिघे नाही 100 एकर आहे. 100 एकर जमीन आहे. हे बघा हे असं आता गव्हाची पेरणी चालू झाली मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण म्हणजे आता तिसरा दिवस आहे आपला गावाला आजचा. हा आपला हाल तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सगळं दाखवलं आहे. गावाकडच्या ब्लॉगमध्ये आपल्या इकडचं सगळं दाखवलेलं आहे. आणि ना इकडून आता ह्या पायपातून बघा इकडनं असं पाणी सोडलेलं आहे. म्हणजे आपल्या गव्हाला पाणी ते सोडून आज आठवडा नाही झाला अजून. आणि बंद केलं आत्ता, एवढंच बंद केलं. इकडे दोन हे आहेत आपले, 2 सऱ्या आहेत, दोन वाफे. हां हे का बघा, इथे कांदा लावला आहे, ह्याच्यात कांदा लावला आहे. आणि तिकडे कांदा लसूण असं ह्याच्यात लावून दिलेलं आहे. हे बघा लाईट गेली का, तरी बोललो पाणी कसं काय बंद झालं. लाईट गेली तिकडून ना, पण भरून गेले सारे, भरले दोन्ही भरले. तिकड जा, ओके चालेल ठीक आहे. आत्तीने सांगितलं तिकडचे 2 एक सारा भरायचा आहे. ठीक आहे चालेल, तेवढं करू आपण. आणि लाईट आल्यावर होता तेवढं करू. लाईट आले मित्रांनो, इकडे बघू शकता. इकडनं आता पाणी लावलेलं आहे. तिकडे एक कनेक्शन आहे पाईपाचं, इकडनं आहे बघा या वाफ्यामध्ये. हा एक वाफ्यात पाणी भरायचं आता, मग झालं आपलं हे काम. आणि याच्यात आहे ना कोथिंबीर टाकले, कोथिंबीरमध्ये धने टाकलेत. आता इथे कोथिंबीर येणार 2-4 दिवसामध्ये, थोडं असं उगवायला सुरुवात होईल. बाकी इकडे सेम कांदा. हे जे पाणी आहे ना इकडनं असं सोडलेलं आहे, ते इकडे बघू शकता. आता पाण्याचा लोड जास्त झाल्यामुळे इकडचा जो हे फुटलेली आहे सारा, तो इकडे बघा. इकडे पुढे आहे ना हा बांध थोडासा फुटलेला आहे छोटा. इकडे पुढेपर्यंत पाणी जात नाही, इकडे समोर पाणी जात नाही. तर ना आता आलोय मी आतमध्ये. पावड्याने एकदम मस्त होतं पटकन. आता तिकडे घरातून पावडा आणायला टाईम लागेल. असंच करतो, इथली माती घेतो थोडी आणि हे बाजूची माती घेतो अशी. इकडे पप्पा आलेत आणि पप्पा काय करतायत, पावड्याचा दांडा छोटा करायला घेतला आहे कापून. मित्रांनो ही आपली विहीर बघा, किती निळं निळं पाणी आहे विहिरीचं. आणि विहिरीच्या इथे कोपऱ्यात बघा इकडे समोर ना, हे बघा इथे सापाची कात सोडलेली आहे सापाने. इकडे बघू शकता, इथे खतरनाक एकदम. आणि हे इकडे विहिरीचं पाणी बघा, किती एकदम हिरवं पाणी आहे विहिरीचं पाणी बघा. आणि समोर ना ट्रॅक्टरने काम चालू आहे. आज प्रवीण दादा आहे ना, त्याचा वावर फनायला घेतलेलं आहे, इकडे बघू शकता तुम्ही. आणि हे गबाळ पेटवलेलं आहे असं, म्हणजे हे गवतं इथं थोडेसे असे मध्ये आलेले ना, ते पेटवलेत. ट्रॅक्टर घेऊन आला सूरज. हा इकडे पूर्ण आता हे वावर फनायला घेतलं आहे. इकडनं अशी सुरुवात केली त्याने, हे आज फन होणार आला बघा. आणि इकडं काहीतरी वायरिंगचं काम चालू आहे. पप्पा पण आलेले आहेत आणि आर्या पण आलेली आहे आज इकडे मळ्यामध्ये. आज संडे आहे ना, त्याच्यामुळे शाळांना सुट्टी असते. इथे काहीतरी शॉर्ट सर्किट झालं आहे, थोडंसं काम चालू आहे. आता बोरचं पाणी चालू केलं आहे. जे विहिरीचं पाणी होतं ते बंद केलं. इकडे बघा आता एवढंच वल्लं करायचं राहिलं. हे बोरच्या पाण्याने आता इथून इथपर्यंत वल्लं करायचं. समोर हे जे दिसतंय ना समोर वल्लं, त्याच्या इथपर्यंत. कारण तिकडचं पाणी ते सगळं बाजूला सरकून गेलं थोडं. गव्हाची गोणी आणायला आलो आहे आम्ही, दादू आणि मी. इकडे वरती डोंगराकडे इकडे चाललो. इकडे कोणतरी राहतंय तिकडे. आपली एक गव्हाची गोणी ती बाईकवरती घेऊन येतोय आता. सो चाललोय. 11 वाजलेच सकाळचे मित्रांनो. थोडंसं ऊन आलेलं आहे, पण गावाला ऊन नाही लागत एवढं. असं थंड वातावरण, थंड हवा सुटलेली असते कंटिन्यू. गाइस अंकल से खाने की तलाश में यहाँ पे देखो, इधर ना मक्का लावलेली इथे. आता जाताना बघू आपण. हा इकडे मक्का आहे हमारे समोर हमारे यहाँ बगल में ही हो रहा यावा ढूंढ रहे. सोना बगल में और यावा ढूंढ रहे. बघूया आता तिकडे मक्का वगैरे जर असेल तर मस्त घेऊन जाऊ खायला. लेट्स सी. तर आम्ही ना मित्रांनो आता बाजूच्या मळ्यामध्ये आलो आहे. आमचा जो मळा आहे ना तिकडनं थोडा 1 किलोमीटर लांब आलो आहे. हे बघा या घरात जायचे. इथे आपल्याला गव्हाची गोण घ्यायचे. त्या घराकडे आलो आपण. इकडे बघा कसे वासळ बसलेत समोर बघा. इकडे झाडाखाली गाई, म्हशी, गुरं. म्हशी आहेत 2 म्हशी आहेत. इकडे पण आहे बघा. आणि इकडे कोंबड्या बिंबड्या पण भरपूर आहेत. हे बघा यांचा आळ असा छोटा आहे, पाण्याचा साठा गेलेला इथं. हे घर बघा कसं आहे, एकदम मस्त. बिके बांधलेत. बारीक पोरं असतील वाटतं इथे. इकडनं गव्हाची गोण न्यायची आपल्याला. हे बघा मित्रांनो, दुसऱ्या गोणीमध्ये वाटायला घेतलं आहे. ती गोण फाटलेली आहे मित्रांनो. गव्हाची गोण घेतलेली आहे आपण अशी गाडीवर आता. आणि चाललो आहे आता घराकडे. आपल्या इकडे आपल्या मळ्यात जाऊ आता. यांच्या मळ्यातून आपण रिटर्न चाललो आता. गव्हाची गोणी आणून टाकले मित्रांनो इकडे आपली आता. मित्रांनो हा जो नांगर आहे तो काढलाय आपण.
नांगर नाही काय बोलतात त्याला, फन ना, फन आहे हा, फन काढलाय इथून आणि आता ट्रॅक्टरला नांगर जोडायला चाललोय आता आम्ही. गाईज फायनली ट्रॅक्टर चालवतोय मित्रांनो. आता आपणच घेऊन जाणार आहे ट्रॅक्टर आता तिथपर्यंत. बसलोय मी ट्रॅक्टरवर आणि आपल्या इकडचा नजारा बघा किती मस्त दिसतोय. सूरज आणि मी बसलोय ट्रॅक्टरवरती, त्यांना रेस्ट देतो. कसं आहे थोडं फास्टमध्ये जाऊ, इथून मस्त टर्निंग मारायचे. गावाला आल्यावर मित्रांनो अशा काय काय गोष्टी करायला भेटतात ना मला. ट्रॅक्टर वगैरे चालवायला भेटतात, सगळं काय काय गोष्टी करायला भेटतात, त्याच्यामुळे लय मजा येते मला. मी गावाला आता 4-5 दिवस मस्त सुट्ट्या टाकून आलोय. हे आपली बाग बघा मित्रांनो, चिकूची बाग. आणि हा इकडे छोटा ट्रॅक्टर आहे मित्रांनो आपला. हा छोटा ट्रॅक्टर काय काम करतो माहिती आहे का, या जे बागेतले चिक्कू बिक्कू आहेत ना ते काढायचे आणि त्या ट्रॉलीमध्ये ठेवायचे, त्या याच्यामध्ये कॅरेटमध्ये. आणि पिकअप वगैरे मध्ये लोडिंग करायला हा छोटा ट्रॅक्टर आहे आपला. या एवढ्या जाळ्या आहेत मित्रांनो सगळं. ठीक आहे चला आता आपण गावात जाऊन तुम्हाला भेटतो. तिकडं गावात आपल्याला जायचे एका दुसऱ्या मळ्यात जायचे. आता दुसऱ्या मळ्यात जायचे, दुसऱ्याचा जो मळा आहे ना तिकडं. फायनली पोचलो आहे मित्रांनो. समोरचा एक बघा जॉन डिअर. इथे आपलं नांगर आहे, नांगर घेऊन जायचं आपल्याला. दुसऱ्या खालच्या मळ्यात आलेलो आहे आपण. तो ट्रॅक्टर आहे ना ट्रॉलीला जोडला इकडे. हे बघा ही ट्रॉली आहे. सूरजने तो ट्रॅक्टर घेतला आहे, इकडे आता लावला आहे बघा. इकडे मग तो विहीर बघा खाली इकडे बघा. आणि समोर इथे नांगर आहे. हा नांगर न्यायचे आपल्याला रेडवाला. रवींद्रने ट्रॅक्टर लावायला घेतला आता, नांगराला जोडणार होता ट्रॅक्टर हा. आणि इकडे समोर ना इकडे बघा ना लिंब बघा किती आलेत. हे लिंबाचं झाड आहे बघा, पिवळे झाले लिंब दिसतं का तुम्हाला. बघा आपण जाताना घेऊन जाऊ इथून 4-5 लिंबू सरबत करायला. हायड्रॉलिकवाला नांगर आहे, हायड्रॉलिक, फुल हायड्रॉलिक आहे, फुल पिना वगैरे काढून जोडायला घेतला आता. झाला मित्रांनो, लावून झालेलं आहे नांगर. आता त्याला वर उचलणार. इकडे लिंब आहेत बघा, आपण आता ना लिंब काढून घेऊन जाऊ इकडनं. झाड भरपूर मोठं आहे लिंबाचं यांचं, पूर्ण असं मोठ्या जाळी पसरलेली. इकडे दाखवतो मी तुम्हाला. या बाजूने पण वरती बघा किती पिवळे लिंब आहेत. आता 2 तर काढलेत, अजून 2-4 काढतो. झाला हा गोल पण फिरतो ना वाटतं. गोल फिरतो हा पूर्ण असं राऊंड. हे बघा हे असं फिरतो गोल. फिरव सूरज परत. फुल रोटेट आहे 360. शेणाच्या गवऱ्या बघा कशा थापलेल्या असतात गावाला. हे बघा हे पूर्ण गाईचं शेण असतं, त्याच्या शेणाच्या गवऱ्या थापल्यात. याचा उपयोग ना चुलीवरती, म्हणजे चूल जेव्हा पेटवायला स्टार्टिंगला यूज करतात. आणि आता ना नांगर जो जोडलाय ना आपण, तो जोडलाय तो लगेच टेस्टिंग करायला घेऊन चाललो आहे वावरात. तिथे खाली एक वावर आहे, नांगर लावलेला आहे बघा. किती खोलवर जातोय ते बघा. वावर कसं होतं बाजूनी बघा, इकडं असं होतं. आणि याचा खड्डा बघा किती हात गेलाय बघू, दाखव परत. बापरे, ढेकळं बघा किती मोठे ढेकळं निघले डायरेक्ट. आता आपली ही आधुनिक शेती झालेली आहे मित्रांनो. यंत्र जसं अपग्रेड होत चाललं आहे तसं माणसाची शेती आहे ना ही सोपी होत चाललेली आहे. आपण मागच्या व्हिडिओत पण बघितलं, तुम्हाला मी कालच्या व्हिडिओत पण दाखवलं. आता इकडे बघा, आता आपण डायरेक्ट नांगरा सगट लावला आहे ट्रॅक्टरला. नांगरा सगट ते बघा किती खोलवर गेला आहे बघा. नांगर बघा तुम्ही किती खोलवर गेला आहे बघा, किती मस्त उतरतं. उद्या इथून टर्न मारताना ना तो नांगर चेंज होईल बघा, तुम्हाला दाखवतो. आताच आपण वरचे 2 दात आता वर्क करणार. तर बघा इथं टर्न मारणार बघा, दात आहेत ना ते फिरणार बघा. हे बघा फिरतंय. हे अशा प्रकारे फिरतात दात. हे आता त्या बाजूने चालू होणार, आता खालच्या बाजूने नांगरायला चालू होणार. गेला बघा आतमध्ये गेला. टायर बघा पूर्ण आतमध्ये बघा किती गेला टायर, भरपूर आतमध्ये गेला आहे खोलवर. ट्रॅक्टर चालला आहे आता हवा भरायला. मी आता बाईकवरती घरी चाललो मित्रांनो. प्रवीण आता एका दुसऱ्या वावरात चालला आहे. आता हा जुनाच फन लावला गेला नांगर. मित्रांनो इकडे बाहेर दिसतं का तुम्हाला, इकडे समृद्धी हायवे इथून जवळून गेला आपल्या. या हायवेच्या त्या बाजूला आपलं घर आहे आणि इकडे एक दुसरा मळा होता मित्राचा, त्याच्याकडे आलतो. नाही मित्रांनो हे कालचं वावर इकडे बघू शकता. हे आपले आर्याफ चिखलात गेलेले पाण्यात. हे कोबीचा वावर होता कालचा आपला. कोबी पूर्ण तिला हे केलेलं आहे, रोटर मारून सगळं नष्ट करून टाकलेली. म्हणजे याला पण फंडलं आहे. आणि त्यात आता वावरात पाणी भरायला घेतलं आहे नानाने आपल्या. नाना पाणी भरतो या वावरात पूर्ण. आणि आर्या पण आलेली आहे आज मळ्यात, सकाळी पण तुम्हाला दाखवली. तिला आम्ही आता लिंबू सरबत पाजतोय. आपण तिकडे गेलो ना मित्रांनो, तिकडनं लिंबू आणलेले, त्याचा लिंबू सरबत बनवलं आहे सूरजने. आणि त्या बॉटलमध्ये आहे ना, ह्या बॉटलमध्ये तिला हे केलेलं आहे लिंबू सरबतला. इथला खालचा पाईप आहे ना पाण्याचा क्रॅक झालेला आहे, त्याला एल्बो आणलाय. आता तो जोडायचा आहे. खड्डा बिड्डा खोदून आता नवीन कपलर आणलाय बरोबर आहे. आणि आता पाईप जोडायला घेतलेला आहे. काहीच गरज नाही.
नाही ना ते 4 बोट तिथे बस पुढचं बस पुढं 4 मागे पुढे त्यावेळेस दाबला पाहिजे त्याच्यात पण तिकडे पाहिजे का हे बसून घे सोल्युशन लावून कपलर बसवली का या साईडने सोल्युशन मला थोडस कापायला पाहिजे तरी अरे इकडे कशाला काय केलं तर आपण हे मी विचारतो सांग अरे हे आपण का बरं खणलं नाही इकडे पुढे बसलाय फुटला होता म्हणून. कोणता कुठं फुटला होता तिकडे फुटला होता आणि इकडे खणलं अरे मग इकडं पाईप फोडला नाही भावाने. जास्त नाही पाणी ना इकडे सूरजने पाईप फोडला एक्स्ट्रा मित्रांनो. ते झालं ते बरं झालं मग अशी आम्ही पूर्ण इथपर्यंत मेहनत घेतली खोदून कारण तिकडचाच कपलर बदलायचा होता फक्त. हा जो आहे ना टीवाला नाही कोणता आहे हा एल्बो, हा जो एल्बो आहे तो बदलायचा होता फक्त. त्याच्यासाठी पूर्ण पाईपच हे करावं लागलं आपल्याला आता. नितीन आपाची मेहनत नितीन आपाची मेहनतले काम आली आम्हाला आणि आता पाईप लागला आता आपला फायनल काम आहे डायरेक्ट फायनल आता चिटकून जाणार टेन्शन नाही. झालं आता मित्रांनो पाईप लावून आपला. सूरज एक्स्ट्रा हे लावतोय त्याच्यावर सोल्युशन. आता पूर्ण माती परत त्याच्यावर टाकून द्यायची. झालं ना डन एकदम डन. 1 तास गेला आमचा याच्यात. ते चिरला होता याला चेंज करण्यासाठी अर्धा पाईप चेंज केला आम्ही आता. इकडं कुठं फोडलाय सूरजनी बघू. हा इथे एकावर लावून दिलाय सूरजनी. लालू मित्रांनो लालूची मजा बघा. आता त्याला काहीतरी खायला आणलंय. बिस्किटला आवडतं त्याला. आता तो भाकरी खात नाही. बिस्किट खाल्ल्यापासून तो चपात्या वगैरे खात नाही आता. आपण बिस्किट खायचं का त्याच्यासमोर बिस्किट फोडायचं त्याच्यासमोर आणि आपणच खायचं आता. त्याची मजा बघा. नको मी खात. खाऊ का आम्ही खाऊ अरे नाराज हो गया रे भाई वो. खा खा हातातला पाहिजे त्याला. हे सगळे ठेवायचे तेव्हा तो खाणार. हा का सगळे ठेवायला लागणार. हातातला नाही खाते का. अच्छा आपल्या हातात येतो जर ठेवला तरी खात नाही तो. सगळे खाली ठेवल्यावर खातो तो. हे बघ संपला संपला आता संपला. संपला आता खायला लागला बघा. अरे म्हणजे 2 शिल्लक होते ते हातात ते पण पाहिजे त्याला खाली तेव्हाच तो खातो. तसे खात नाही. हा एक झोपला होता कधीपासून आत्ताशी उठलाय. आमचं सगळं पाईपाचं काम वगैरे करून झालंय आणि आता संध्याकाळचे 4:30 वाजलेत. बघू आता पुढचं काय आहे. आत्ताच मार्केटमध्ये जाऊन बी घेऊन आलेलो आहे आम्ही इकडे आणि आता गहू पेरायचं आहे नानाचा. इकडे बघू शकता या वावरामध्ये आपण काल परवा फंडलं होतं ना ते वावर. नवीन दादा तर गेला तिकडे निघून. तो आता त्याचं वावराचं काम केलं. ते पाईप फुटलेलं ते सगळं लावलं. आता हे बघा अशा पद्धतीने गव्हाची पेरणी केली जाते आता. हे बघा याच्यात टाकणार आता. हे गव्हाचं बी घेऊन आलो आहे आपण. हे बघा त्याच्या आतमध्ये इकडे गव्हाचे आता हे टाकून देणार आणि ते या पाईपातून याच्यातून खाली असं पेरलं जाणार आहे. बघा इथून इथे पोर्ट आहे. इथे होल आहे. या होलातून ते खाली पडणार. कसं काल आपल्याला त्या नानांनी सांगितलं कालच्या एका ब्लॉगमध्ये पाबर वगैरे लावून ते पेरणी करत होते. केली जात होती पहिल्याने. तसं आता ह्या छोट्या ट्रॅक्टरने इथे गव्हाची पेरणी होणार आहे आता तुम्हाला मी दाखवतो. हा ते वतनार वगैरे ट्रॅक्टर पेरणी चालू करणार तुम्हाला दाखवतो मी आता. हे लावले आता खाली पट्टी लावतो. ही बघा ही 9ची 10ची अशी काहीतरी पट्टी असते. म्हणजे तेवढ्या प्रमाणात ते गहू खाली पडत राहतात. हे बघा बरोबर आहे का उलटी लागली. आता गहू याच्या टाकायला घेतलंय. थोडं टाकणार तेवढं संपूर्ण गहू पसरून जाणार आम्ही घेणार आणि आपलं नितीन भाऊची लय जमीन आहे. पक्का शेतकरी हा. कंटिन्यू 40 बिघे नाही 100 एकर आहे. 100 एकर जमीन आहे. तर गव्हाची पेरणी चालू झाली मित्रांनो. ते मधलं जे मागचं जे चाक आहे ते फिरल्यावर आहे ना वरून दाणे ऑटोमॅटिक पडतात खाली. हे बघा मित्रांनो चालू केलं. हे जे मधलं गोल चाक फिरतं ना त्याच्याने ते दाणे खाली हळूहळू पडतात आणि जमिनीत पेरले जातात. मग याला पाणी भरलं का मग रोप येणार वरती. तर मित्रांनो हे आपलं वावरात आलो आहे आता मी इकडे. हे बघा हरभरा आपण पेरलेला होता ना तो आता म्हणजे असा फेकला होता. तो थ्रो करतात ना असं फोकतात. काल तुम्हाला दाखवलं मागच्या ब्लॉगमध्ये. तो आता उतरलेला आहे हरभरा इकडे आणि आता संध्याकाळ भरपूर झालेली आहे. म्हणजे अंधार पडत चालला आहे. सनसेट होऊन गेलेला आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते पण कॉमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच. आणि आता मी जाणार आहे. आता गावाचं शूट नाही करणार. आता 2-3 दिवस केलं शूट भरपूर. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आजचा आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब फॉलो करून टाका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.